मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो की कोणतंही एक औषध किंवा एक आज इतकी परिस्थिती बेकार झाली, म्हणजे शेतकऱ्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा माझ्या मते समजून घ्यायला पाहिजे की काही जरी एखादी ॲडव्हर्टाईज दिसली किंवा काही दिसलं त्याचे शहानिशा न करता लगेच त्याच्यावरच पडतात. हेच औषध घ्यायचं, जिथं नाही तिथं आता ते औषध द्या, ते औषध द्या. मग ते झालं, दुसरं एखादं मार्केटला आलं की नाही नाही ते औषध द्या, ते औषध द्या. पण तुम्ही ते स्वतः वापरलेलं आहे का? किंवा त्याच्या वापरण्याच्या पद्धती कशा आहे, किंवा तुमच्या जमिनीचं एकूण मकदूर काय आहे, ते सगळं तुमच्या जमिनीला सूट होईल का? ह्या सगळ्या गोष्टी, तुमची अद्रक किती सक्षम आहे, तुमची जमीन किती सक्षम आहे, तुम्ही शेणखत किती वापरलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार न करता असं जगात कोणतीच अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही जर परिपूर्ण, जसं आपण असं म्हणू की एखाद्याला जर पैलवान व्हायचं असेल तर त्याला फक्त खाऊन जमत नाही, किंवा फक्त प्रोटीन घेऊन जमत नाही, किंवा फक्त फॅट्स घेऊन जमत नाही, किंवा फक्त एक्सरसाइज करून जमत नाही. सगळं कॉम्बिनेशन लागतं आणि त्यावेळेस तो पैलवान बनतो. तर अगदी तशाच पद्धतीने म्हणून एकात्मिक अद्रक पीक नियोजन हे अतिशय गरजेचं असतं. तरच या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी आपल्याला साध्य होतात.